सन्मान आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायकांना विनम्र अभिवादन करत ज्यांच्यामुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो आणि जे आपल्यासाठी आपल्या घर संसारावर तुळशीपत्र ठेवत या देशाच्या सीमा राखत आहे त्या तमाम वीर जवानांना त्यांच्या वीर पत्नींना वीर मातांना विनम्र अभिवादन करत महाराष्ट्राची सत्ता मत्ता आणि अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी या शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला घडवला त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत या मंचावर ज्यांनी आपल्या खुमासदार कोकणी लहेजातनं तुम्हाला राणेंचा कृती कार्यक्रम सांगितला ते उपरकर साहेब मंचावर उपस्थित सगळे आमचे सन्माननीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सीपीआय सीपीएम शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट सर्व समविचारी पक्ष संघटनांचे सन्माननीय पदाधिकारी ज्यांच्यासाठी ही सभा संपन्न होत आहे ते कुडाळ मालवण विधानसभेचे महाविकास आघाडीचे एकमेव अधिकृत उमेदवार श्री वैभव नाईकजी या सभेचं वार्तांकन गावखेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारे आमचे सर्व प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो खरं म्हणजे थोडं माझं सायलेन्सर खराब झालंय 5 तारखेपासून कंटिन्यू सभा देते त्यामुळे जरा लोड आहे पण आपण समजून घ्याल आणि आपण शब्दांचे अर्थ समजून घ्याल अशी अपेक्षा आहे पहिल्यांदा तर मी आपल्या सगळ्यांना एक स्पष्ट केलं पाहिजे काय होतंय ना की आपण टीव्ही बघतोय सतत आणि टीव्हीवर एवढा जाहिरातीचा मारा केला जातो एवढा जाहिरातीचा मारा केला जातोय आणि आपल्याला असं वाटतं एवढ्या जाहिराती बघून की काय होईल वारं कुणाचं वातावरण कुणाचं असं एक चित्र निर्माण केलं जाते मी आपल्याला अत्यंत जबाबदारीनं सांगितलं पाहिजे मी आज 20व्या जिल्ह्यात आहे मी साधारणतः गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर धाराशिव संभाजीनगर जालना परभणी बीड नगर नाशिक जळगाव धुळे कोल्हापूर मिरज सांगली इकडे ठाणे आणि कल्याणचा परिसर अगदी बांद्र्यापर्यंत जाऊन आलीये आणि 20 जिल्हा फिरल्यावर तुम्हाला सांगते राज्यातलं वातावरण फिरलेलं आहे जनतेचं ठरलेलं आहे आणि लोकसभेसारखीच विधानसभेला सुद्धा जोरदार मुसांडी महाविकास आघाडी मारत आहे सगळीकडे अफलातून वातावरण आहे रात्री तर अक्षरशः मला राधानगरीत पोहोचायला एवढा उशीर झाला पाऊस प्रचंड पडला होता 10:30 पावणे 11 वाजता मी पोहोचले सभा होणार नाही तरी सुद्धा लोक तशीच अक्षरशः जाग्यावर खिळून राहिलेली हे जे वातावरण आहे हे वातावरण फार महत्वाचं आहे दादा हो का आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे आणि 20 तारखेला आपल्याला मशालीचं बटन का दाबायचं आहे हे पहिल्यांदा आपण जरा नीट समजून घ्या फेक नरेटिव्ह असा एक शब्द लोकसभेच्या नंतर रूढ करायचा प्रयत्न झाला पण मुळात फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र जर कोण असेल तर महाराष्ट्रातलं फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र हे दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस आहेत फडणवीस सातत्याने खोटं बोलत राहतात खरं तर फडणवीसांना आपण म्हणजे काही त्यांचे भक्तुल्ले जे 25 पैशाच्या हिशोबाने मेसेज वगैरे पेरणारे भिकार भाजणे असतात
ते त्यांना चाणक्य वगैरे म्हणायचा प्रयत्न करतात. पण फडणवीस काही चाणक्य कॅटेगरीत येत नाही, कारण चाणक्य नेते घडवत असतो. लक्षात घ्या, चाणक्य नेते घडवतो. म्हणजे असा जर प्रश्न विचारला की पवार साहेबांनी कुणाला घडवलं, तर आपण सांगू शकतो दिलीप वळसे पाटील असतील किंवा त्यांच्याकडे असणारे जे अनेक नेते आहेत, अगदी त्यांचे अजित पवार साहेब असतील, हसन मुश्रीफजी असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्या नेत्यांना कुणी घडवलं तर ते पवार साहेबांनी घडवलं. बाळासाहेबांनी कुणाला घडवलं? अनंतराव अडसूळ असतील किंवा चंद्रकांतजी खैरे असतील किंवा त्यांच्या सोबत काम करणारे अनेक असे नेते सांगता येतील की जे बाळासाहेबांनी घडवले. अगदी छगन भुजबळांपासून ते आत्ता जे मातोश्री आणि ठाकरे घराण्यावर भुंकण्याचं काम करतायत त्या राणेंपर्यंत हे सगळे जर नेते कुणी घडवले असतील तर ते वंदनीय बाळासाहेबांनी घडवले. फडणवीसांनी कुणाला घडवलं असा जर प्रश्न विचारला तर मात्र आपल्याला उत्तर देता येत नाही. कारण फडणवीसांनी नेते घडवले नाही, फडणवीसांनी नेते चोरले, फडणवीसांनी नेते ब्लॅकमेल केले, फडणवीसांनी भाडोत्री नेते जमवले. आता जे फडणवीसांकडे लोक आहेत ते सगळेच्या सगळे ब्लॅकमेल करून पळवून नेलेले लोक आहेत. राजे हो, या सगळ्या लोकांना घेऊन एक नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न केला की आम्हाला उद्धव साहेबांनी वेळ दिला नाही किंवा उद्धव साहेबांची ऍक्सेसिबिलिटी नव्हती. नीट आपण समजून घ्यावं, उद्धव साहेब ज्या काळामध्ये मागच्या निवडणुका झाल्या तो काळ दिवाळीचा होता. दिवाळीनंतर सरकार स्थापन व्हायला डिसेंबरचा काळ उजळला. क्लिअरली त्यांना जो काळ मिळाला होता तो जानेवारी 2020, 21-22, 22चे 5-6 महिने मिळाले. या 2 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 20 आणि 21च्या काळात फक्त कणकवली, फक्त महाराष्ट्र, फक्त भारत नाही तर संबंध देश हा कोरोनाने पछाडलेला होता, कोरोनाशी झुंज देत होता. आपल्याकडे आपण कुणालाही फोन लावला की पहिले आवाज आपल्याला अमिताभ बच्चनचा ऐकायला यायचा, हॅलो, आणि तो सांगायचा 30 सेकंड तक हाथ धोते रहिए, मुंह पर मास्क लगाइए और ज्यादा जरूरत ना हो तो घर से बाहर ना निकलिए. आणि हाच नियम होता. कोरोनापासून वाचण्याचा हाच उपचार होता की लोकसंपर्क टाळा, गर्दी टाळा, लोकांमध्ये जाऊ नका. आता जर हे लोकांना ऐकवायचं असेल, लोकांना हे पटवून द्यायचं असेल तर पहिल्यांदा हे काम नेत्यांनी करणं गरजेचं होतं. अगदी केंद्रामध्ये तिथे असणारं सरकार ज्यांचं आहे त्या भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा ताली बजा करके, थाली बजा करके हे सगळं सांगत होते. 22 जानेवारीला आपल्याकडे जनता कर्फ्यू झाला. सगळ्यांनी जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तीने पाळला होता, कारण कोरोनाच्या काळात मृत्यू आपण जवळून बघितला होता. अशाही काळामध्ये सन्मान्य पक्षप्रमुखांनी आपल्या सगळ्यांची काळजी घेतली. सन्मान्य पक्षप्रमुखांनी कुटुंब प्रमुख म्हणून, आपला बाप भाऊ म्हणून, ज्या काळामध्ये माणसं माणसाला ओळखत नव्हती, माणसं माणसाला भेटत नव्हती, त्या काळामध्ये जेव्हा शाळा सगळ्या ऑनलाईन पद्धतीनं चालू होत्या, बिझनेस मीटिंग ऑनलाईन पद्धतीनं चालू होत्या, ऑफिस ऑनलाईन पद्धतीनं चालू होतं, आपल्या नातेवाईकांना भेटायचं असेल तर आपण व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर बोलत होतो. अशा काळात आपल्याला पक्षप्रमुख यायचे, ऑनलाईन भेटायचे, ऑनलाईन प्रत्येक गोष्ट सांगायचे, हात कसे धुवावेत इथपासून ते आपल्या लेकी बाळींना, बहिणींना, महाराष्ट्रातल्या मायमावल्यांना सांगत होते. भाजीपाला आणण्यासारखे सारख्या बाहेर जाऊ नका, भाजीपाला आणायला सारख्या बाहेर जाऊ नका, त्याच्यापेक्षा डाळी वापरा, कडधान्य वापरा, प्रोटीनयुक्त डाळी असतात, कडधान्य जास्त दिवस टिकतात. किती बारीक सारीक गोष्टी आपल्या घरातल्या सदस्यांसारखे ते सांगत होते. त्यांच्या या कामाची दखल फक्त महाराष्ट्राने घेतली नाही, केंद्रातलं सरकार भाजपचं आहे तरी सुद्धा भारत सरकारने सांगितलं की कोरोनाच्या काळात सगळ्यात चांगलं काम जर कुणाचं झालं असेल तर ते महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं झालं. जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं की जगातला सगळ्यात जास्त पॉप्युलेशन डेन्सिटीचा एरिया हा मुंबईतला धारावीचा आहे, तरी सुद्धा सगळ्यात चांगला आणि सगळ्यात लवकर कोरोना आटोक्यात कुठे आला तर तो धारावीत आला. हे झालं कशामुळे? हे उद्धव साहेबांच्या नियोजनामुळे झालं. हे नियोजन चालू असताना भाजपा राजकारण करत होती. जाणीवपूर्वक हे तुमची कोकणातले 4-12 सगळे मुद्दाम गोंगाट करत होते आणि या गोंगाटामध्ये जाणीवपूर्वक उपचार पद्धतीत अडथळा आणत होते. दादा हो, 2 वर्ष निघून गेली, पुढे 6 महिने उरले होते, कोरोना संपला होता. पण त्या 5-6 महिन्यात काय झालं?
त्या 5-6 महिन्यामध्ये उद्धव साहेब आजारी पडले, मणक्याचा आजार जडला, शरीराचा एकही भाग हलत नव्हता. मृत्यूच्या दाढेमध्ये उद्धव साहेब होते. आदरणीय रश्मी वहिनींच्या डोळ्यामध्ये चिंतेचं काहूर माजलं होतं. आपला नवरा मृत्यूच्या दाढेत आहे, मृत्यू शय्येवर आहे, काय करावं? काय आपण मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघावीत का? काय आपण राजकीय ट्विट करावेत का? आपण राजकीय भाष्य करावं का? काय करावं त्या माऊलीनं? पण आमच्या 2 भावजयांमध्ये फरक आहे. आमच्या अमृता वहिनीमध्ये आणि रश्मी वहिनीमध्ये कमालीचा फरक आहे. रश्मी वहिनी बिचारी कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, कुठलंही पॉलिटिकल स्टेटमेंट नाही, कुणाच्याही कसल्या भानगडीत नाही, कॉन्ट्रोवर्सीत नाही. आपला नवरा मृत्यूच्या दाढेत आहे, आपलं कुंकू धोक्यात आहे, आपलं सौभाग्य अडचणीत आहे. हे बघितल्यानंतर ती माऊली जणू अशी कोलॅप्स झाल्यासारखी 2 लेकरांना पंखाखाली घेऊन बुरू काय करावं काही सुचत नाहीये. अशा सगळ्या काळामध्ये काय करावं? आदित्य दादांनी एक बैठक बोलावली. वैभव दादांच्या सकट सगळी लोक एकत्र जमली आणि कुणावर तरी एकावर विश्वास ठेवावा लागेल म्हटले. कुणावर विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायला एक माणूस निवडला. जो माणूस शाखा प्रमुख म्हणून आला होता, शाखा प्रमुख झाला शिवसैनिकाचा, शाखा प्रमुखाचा गटप्रमुख, विभाग प्रमुख, नगरसेवक, महापौर, आमदार, आमदाराचा गटनेता, पुढे मंत्री, नगर विकास मंत्री झाला. कागद सही करून दिला. उद्धव साहेबांच्या पोटात पाप असतं, स्वार्थ असता तर कागद आपल्या पोराच्या नावाने करून दिला असता. त्यांनी आदित्यदादाच्या नावे कागद नाही करून दिला. कागद एकनाथ शिंदेच्या नावाने करून दिला. कशासाठी दिला होता? कागद यासाठी दिला होता की अरे मी आजारी आहे, मी मृत्यूच्या दाढेत आहे, माझं काही बरं वाईट झालं, मला काही झालं गेलं तर या राज्याचा गाडा काय करावा? तर हे राज्य कुणीतरी चालवायला एक इन्चार्ज पाहिजे, कुणावर तरी विश्वास टाकला पाहिजे. 5 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं, उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी त्यांचं सरकार पाडलं. होय होय एकनाथ शिंदे, तुम्हाला उद्धव साहेबांनी खरंच हलक्यात घेतलं. होय एकनाथराव, तुम्हाला हलक्यात घेतलं उद्धव साहेबांनी. उद्धव साहेबांचा देवभोळा स्वभाव नडला, उद्धव साहेबांचा साधा सरळ भोळा स्वभाव नडला. त्यांनी अत्यंत भोळेपणाने आपल्या एका सहकार्यावर विश्वास टाकला. फार हलक्यात घेतलं की हा सहकारी कपट करू शकतो, कारस्थान करू शकतो, षडयंत्र करू शकतो, आपल्या पाठीत खंजीर खुपसू शकतो, आपल्याशी गद्दारी करू शकतो, आपल्याशी गद्दारी करून वह्या सुरत गुवाहाटी पळून जाऊ शकतो. हा विचार सुद्धा त्यांच्या डोक्याला शिवला नाही. चुकलं त्यांचं, चुकलं. विश्वास टाकला हे चुकलं आणि या सगळ्या लोकांनी गद्दारी केली. राजे हो, का सांगावी लागते ही गद्दारी? कारण ज्या माणसाने कोरोनाच्या काळात बाप भाऊ म्हणून काळजी घेतली, तो माणूस मृत्यूशय्येवर असताना त्याच्या पाठीमागे कारस्थान करणारे हे सगळे लोक, ते कारस्थान चालू असताना या सगळ्या कळसूत्री बाहुल्या होत्या. पण या कळसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार होते देवेंद्र फडणवीस आणि या देवेंद्र फडणवीसांची बाजू चालवणारी एक बार्किंग स्क्वॉड होते, एक भुंकणारं पथक, जे रात्रंदिवस ज्यांचं एकच काम होतं की उद्धव ठाकरेंवरती बोलायचं आहे. त्या बार्किंग स्क्वॉड मध्ये तसे अनेक लोक आहेत. राणे आहेत, राणा म्हणजे तिकडचे राणा आहेत, इकडे अजून कोणी काही लोक आहेत, काही चित्रविचित्र नावं आहेत, बरेच लोक आहेत. आणि त्या सगळ्यांमध्ये तुमच्या इथले 1 फूल 2 हात, या 1 फूल 2 हातने वाटेल त्या पद्धतीने बोलायचं. तुम्ही जर नीट विचार केला असेल तर बघा, जे मूळ भाजपाई आहे ते मूळ भाजपाई कधीच आक्रस्तालेपणा करत नाही. जे बाहेरून भाजपात आलेले आहेत ते सगळे अशी भाषा वापरणारे आहेत. जे बाहेरून आलेले आहेत, बाटगा अधिक कडवा असतो, हे सगळे बाटगे. आता या सगळ्यांनी वाटेल त्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली. यांनी अक्षरशः वंदनीय बाळासाहेबांबद्दल बोलायला सुरुवात केली. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी गल्ली बोळात ज्यांना कुणी ओळखत नव्हतं त्यांची बंगल्यावरती आणि सह्याद्रीवर वावरण्याची हैसियत तयार केली, त्यांच्यावर बोलण्यापर्यंत या लोकांची मजल गेली. विशेष म्हणजे जे नारायण राणे आज उद्धव साहेबांबद्दल बोलतायत ते नारायण राणे विसरतात की बाळासाहेब हयात असतानाच नारायण राणेची हकालपट्टी झाली होती. कारण त्यांनी तेव्हाच पाळण्यात या बाळाचे पाय ओळखले होते की हे बाळ किती उलट्या पायाचं आहे ते.
आणि याचे पाय कसे उलटे आहेत हे कळलं होतं. या लोकांनी वाटेल त्या पद्धतीने टीका करायला सुरुवात केली. मी आपल्याला सांगू, एकनाथ शिंदेंनी आपल्या गद्दारीचं समर्थन करण्यासाठी मग पिक्चर काढला. गद्दारीचं समर्थन करण्यासाठी आम्ही पण आता पिक्चर काढणार आहोत. त्यांनी काहीतरी धर्मवीर 1, 2 केलं. आम्हाला पण आता एक पिक्चर काढायचा आहे. आम्ही आमच्या लहानपणी एक पिक्चर बघितला, अलिबाबा 40 चोर. आम्ही आता सत्तेत आलो ना की आमचा वैभव दादा मंत्री होतो आणि आमचा वैभव दादा मंत्री झाला की वैभव दादाला फायनान्स करायला सांगायचं, पैसे द्या मला. वैभव दादा मंत्री झाला की वैभव दादाला फायनान्स करायला सांगायचं आणि आम्ही अलिबाबा 40 चोरचा सिक्वल 2 करणार आहोत. आणि त्या सिक्वल 2चं नाव काय करणार माहितीये का? देवेंद्र बाबा और 40 गद्दार. ये देवेंद्र बाबा गद्दार पिक्चर निकालना है आणि त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांची गद्दारी काय ती सांगितली पाहिजे. लक्षात घ्या राजे हो, एकनाथ शिंदे अख्खा पिक्चरवर सांगितलं की आम्ही कसे बाळासाहेबांचे पाईक आहोत, आम्ही कसे बाळासाहेबांचे भक्त आहोत, आम्ही कसे बाळासाहेबांना दैवतासारखे पूजतो आणि जो कुणी बाळासाहेबांच्या बद्दल बोलतो आम्ही त्याला सोडत नसतो. चित्र तयार केलं की नाही, की जो कुणी बाळासाहेबांना बोलतो आम्ही त्यांना सोडत नसतो, असं चित्र या लोकांनी तयार केलं. 25-30 वर्षापूर्वी मी विद्यार्थी दशेत असताना आमच्याकडे डिबेट कॉम्पिटिशन असतात ना, वादविवाद स्पर्धा, त्यातला कुठला तरी माझा माहित नाही असा एक चंक तुमच्यातलं एक हाताने ट्विट करून, पण वंदनीय बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणारे एकनाथ शिंदे, वंदनीय बाळासाहेबांचं नाव चोरून, चिन्ह चोरून, त्यांच्या मुलाच्या म्हणजे उद्धव साहेबांच्या बापाचं नाव चोरून स्वतःचं राजकारण वाढवण्याचा प्रयत्न करणारे एकनाथ शिंदे, त्या एकनाथ शिंदेंनी इथं उमेदवारी कुणाला दिली? दिवटा असा म्हणतोय की माझ्यासाठी माझे साहेब म्हणजे नारायण राणे माझ्यासाठी महत्वाचे, बाळासाहेब महत्वाचे नाही. मी आपल्याला सहज आठवलं सांगते, ह्यांच्यासाठी साहेब बी महत्वाचे नाही. ते कसं ते तुम्हाला सांगते. मध्ये ते तिकडचं ते नितेश राणे हो, तिकडे येऊन काहीतरी बोलायला लागले आणि ते बोलताना सांगायला लागला, काय करायचं ते करून घ्या रे. म्हणलं काय करायचं ते करून घ्या, अजिबात घाबरायचं नाही, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. मला पंचायत ह्याचा बाप सागर बंगल्यावर कसं काय बसलाय? मला जेवढं माहित त्याच्यानुसार नारायण भाऊचा पत्ता कणकवलीला, सागर बंगल्यावर म्हणलं पत्ता बदललाय का म्हणून चेक करावं म्हणलं, तर सागर बंगल्यावर देवा भाऊच. बापाचा पत्ता विसरणाऱ्या अवलादी, या अवलादींनी सांगायचं की माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, बाळासाहेब महत्वाचा नाही, ह्याचा साहेब साहेब होण्यासाठी, कारण ह्याचा साहेब साहेब व्हायच्या आधी कोंबडी चोर होता, ह्याचा साहेब साहेब होण्यासाठी आधी बाळासाहेब घडावे लागले. वंदनीय बाळासाहेबांनी किंमत दिली, वंदनीय बाळासाहेबांनी संधी दिली, म्हणून याचा बाप साहेब झाला, नाहीतर याचा बाप साहेब झाला नसता. कृतज्ञ लोक आहेत, यांनी किती कृतज्ञपणा करावा, यांनी किती उपकारांची फेड अपकारांनी करावी. काय पद्धतीचं अलिच्छ राजकारण करतात. खरं तर मला या लोकांवर बोलायची इच्छा नसते हो, अजिबात बोलायची इच्छा नसते. पण प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, कसे बी असले तर आता भाचे येते, जाऊ दे वाटते. काय झालंय, आमच्या भावाला संस्कार द्यायला वेळच नाही मिळाला. सतत तिकडचे धंदे, जसं कुपरकर साहेब म्हणले रात्रीचा कार्यक्रम लय चिकार, त्यामुळे त्यांना संस्कार द्यायला वेळ मिळाला नाही. आत्या म्हणून माझी जबाबदारी आहे वटणीवर आणायची, म्हणून सांगायचे. अहो काय भाषा, बायकांना ऐकवत नाही, त्यांच्या मागे बसलेल्या बायका खाली माना घालतात. अशा माणसाला आपण निवडून द्यावं की जो माणूस आया बहिणींच्या प्रेझेन्समध्ये आपल्या समोर जर आपल्या बायका कुणी असतील, बहिणी असतील, घरातल्या स्त्रिया असतील, तर पुरुष अजिबात त्यावर चर्चा करत नाही, एका शिस्तीत वागायचा करतात. समोर पब्लिक प्लेसमध्ये सभेमध्ये महिला बसल्या आणि त्यांच्या समोर जी भाषा निलेश राणे वापरतो ती भाषा लोकप्रतिनिधीची भाषा नाही, ती भाषा गावगुंडाची म्हणण्यापेक्षा एका अत्यंत छपरी माणसाच्या भाषेसारखी, ती छपरी भाषा जर हा माणूस वापरत असेल, दादा भाषा ऐकवा. ही गलिच्छ भाषा ही लोकप्रतिनिधींच्या तोंडी भाषा शोभत नाही. ही गलिच्छ भाषा एखादा छपरी माणूस
त्यालाही जरा संस्कार असतात की तोही चार माणसात चांगल्या लोकात बसल्यावर जरा चांगली भाषा वापरेल. एवढी छपी एवढी व्हल्गर भाषा वापरणारा माणूस कोणत्या तोंडाने कुडाळ मालवणच्या लेकी बाळींचं संरक्षण करणार आहे? त्या तोंडाने कुडाळच्या लेकी बाळींना हा सामोरा जाणार आहे. त्याला मागे महिला बसलेल्या आहेत, त्या महिला अक्षरशः खाली मान घालतायत. त्या महिलांना ती भाषा ऐकवणं होत नाहीये. अशा पद्धतीची भाषा वापरणाऱ्या माणसाला आपण जर पुरसाद दिली तर हा माणसं कापायला कमी करणार नाही. ही एवढी गुंडागर्दी, ही एवढी दहशत आणि जाहीरपणे ही जी गलिच्छ भाषा आहे, ही गलिच्छ भाषा कुणामुळे? गलिच्छ भाषेचा हा सत्तेचा माज आहे. भाजपने जो यांच्या डोक्यात सत्तेचा माज चढवलेला आहे त्यामुळे ही अशी भाषा वापरू शकतात. हा सत्तेचा माज एवढ्यापर्यंत थांबला नाही. का गरज आहे मशाल पेटण्याची? का गरज आहे महाविकास आघाडीचं सरकार आणण्याची? महाविकास आघाडीचं सरकार यासाठी गरजेचं आहे ते लॉ अँड ऑर्डरचे 3-13-9-18 झालेले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नावच राहिलेली नाहीये. हे सगळे जे बंदोबस्ताला तुम्हाला पोलीस अधिकारी दिसतात ना, हे सगळे पोलीस अधिकारी बंदोबस्त आणि संरक्षण कमी. सुषमा अंधारे कशात चुकते आणि कशी पकडू शकतो आम्ही हिला, यावर जास्त लक्ष ठेवणारे अधिकारी आहेत. या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दल किती आदर लोकांच्या मनात राहिला. कारण परिस्थिती अशी झाली की सत्ताधाऱ्यांनी एकच काम केलं. सत्ताधाऱ्यांनी काय केलं? प्रत्येक सत्ताधाऱ्या आपापल्या मर्जीतले पीआय पोलीस स्टेशनला आणून ठेवले आणि पोलीस स्टेशनला असणाऱ्या पीआयने काय केलं? सत्ताधाऱ्यांची री ओढणारे जे कुणी लोक आहेत त्यांनी किती चुका केल्या, कसेही गुन्हे केले, तर त्यांच्यावर एकही एफआयआर केली नाही. इतिहास काढावा मागच्या 2.5 वर्षातला, मागच्या 5 वर्षातला, की कोणत्या पोलीस स्टेशनला सत्ताधारी आमदारांच्या माणसाने गुन्हे दाखल झाले. एकाही सत्ताधारी आमदाराच्या माणसावरती गुन्हा दाखल झाला नाही. पण त्याच ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार असेल, विरोधी पक्षाचा माणूस असेल तर त्याच्यावर सर्रास गुन्हे दाखल झाले. 307, 353, 354, 376, 323, 324, 384 दनादन गुन्हे दाखल केले. जाणीवपूर्वक विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हे गुन्हे दाखल झाले. पण पोलिसांचा धाक कसा राहावा? जर पोलीस असे पक्षपाती वागायला, तुम्ही विचार करा राजे हो, एक असा काळ होता की ज्या काळामध्ये लोक कधी कुणाची समजी जरी सुपारी देत असतील तर कधी कुठेतरी अज्ञात ठिकाणी खुनारी दिली जात असेल, निर्जन ठिकाणी माणसं मारून टाकली जात असेल, हत्या होत असेल. पण मागच्या 2.5 वर्षात काय झालं? गुंडागर्दी आणि दहशत इतकी वाढली की रस्त्यावर माणसं मारायला सुरू झाली. पुण्यामध्ये कोयता गँगचा हैदोस बघितला असेल तुम्ही. पोलिसांवर कोयता उगारायची हिंमत होते. फेसबुक लाईव्ह करून घोसाळकरांची हत्या झाली. फेसबुकवर लाईव्ह करून हिंमत किती वाढलेली आहे. त्या कल्याणमध्ये गणपत गायकवाड, महेश गायकवाड मध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या समोर गोळीबार. काय पोलिसांचा धाक राहिला? पोलिसांच्या समोर गोळीबार होतो. आणि आता नवरात्रीमध्ये बाबा सिद्दकी नावाच्या आमदाराला दर्जाची सुरक्षा असताना गजबजलेल्या ठिकाणी ठोकला जातो. कुठला कायदा राहिला? कुठली सुव्यवस्था राहिली? या सगळ्या कायदा सुव्यवस्थेचे जेव्हा 3-13-9-18 वाजलेले आहेत आणि ही सगळी गुंडागर्दी वाढली कुणामुळे? ही गुंडागर्दी देवेंद्र फडणवीसांमुळे. आणि देवेंद्र फडणवीसांनी जे बागड बिल्ले तयार केले त्या बागड बिल्ल्यांमुळे. हे सगळे जे बागड बिल्ले आहेत हे इतके कमाल लोक आहेत. पत्रकारांनी विचारलं आमच्या पुण्यामध्ये, काय राव तुम्ही तर कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलता? निर्लज्जपणे हसतात. कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलतात. कधी काँग्रेसमध्ये, कधी भाजपमध्ये, वाटेल त्या पक्षात, अभिमानीमध्ये. एका वेळेला तर 3 बाप लेक 3 वेगवेगळ्या पक्षात. एक जण स्वाभिमानीमध्ये, एक जण काँग्रेसमध्ये, एक मध्ये. आणि ह्यांना हे जमतं सगळं करायला. बाजूच्या मतदारसंघामध्ये भाऊ एका वेगळ्याच पक्षाकडून निवडणूक लढवतो. या मतदारसंघातला भाऊ अजून वेगळ्याच पक्षातून निवडणूक लढवतो. आणि याबद्दल त्यांना यत्किंचितही काही वाटत नाही. बरं कुणी बोलायला गेला तर लगेच मारहाण, लगेच त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया, लगेच त्याला अशा काही पद्धतीने गुंडागर्दी करतील आणि त्याला मारहाण करतील, त्याच्या लगेचच खून पाडायला हे तयार. नारायण राणे म्हणतात माझं पोरग शिकलंय, MSc डॉक्टरेट झाले. एक तरी डॉक्टरेट झाल्याचा गुण दिसतोय. एवढ्या शिव्या ऐकल्यावर वाटतंय ह्याने काही शिव्यात PhD, किंदगिरीत PhD केली. हा कसला डॉक्टरेट आहे?
त्या चिपळूण मधल्या संजय सावंतला अमानुष मारहाण केली यांनी. संदीप सावंतला सॉरी अमानुष मारहाण केली. अंधेरीतल्या इमारतीमध्ये अक्षरशः डांबून ठेवलं, लाठ्या काठ्यांनी मारलं. नुसतं मारलं नाही तर नंतर आम्ही तुझ्या बायकोवर बलात्कार करू इथपर्यंत धमक्या दिल्या. ही हाच माणूस आहे. हीच यांचीच सगळी गुंडागर्दी आहे. किती वाईट पद्धतीने यांनी गुंडागर्दी करावी की खासदारकीच्या 5 वर्षात म्हणजे असंख्य लोकांना मारहाण, असंख्य लोकांच्या हत्या, असंख्य लोकांचे खून. या खुनांमध्ये, या हत्यांमध्ये कुणाचा हात आहे? कणकवलीमध्ये जी सतत रक्तरंजित घटना घडतात, या रक्तरंजित घटना कुणामुळे घडतात हे वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला संदीप सावंत आठवत असतील आणि संदीप सावंतांना काय पद्धतीची मारहाण झाली. दादा, कुडाळ मालवणचं चित्र हे तुमच्या कणकवलीचं चित्र. अरे जी कणकवली कोकणचं पर्यटन म्हणून ओळखावी, ज्या कणकवली सावंतवाडीतली लाकडी खेळणी महाराष्ट्रभर आम्ही मिरवावी, त्या कणकवली कुडाळ मालवण मध्ये ज्या मालवणचा किल्ला, त्या किल्ल्याची आम्ही चर्चा करावी, त्याच्याऐवजी महाराष्ट्रभर चर्चा काय होते या परिसरातली, तर या परिसरातल्या राणे परिवाराच्या गुंडागर्दीची. 2005 सालच्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंनी रमेश गोवेकरांचं असंच अपहरण केलं. आपलं पोरग परत येईल, आपलं पोरग परत येईल असं रमेश गोवेकरांच्या कुटुंबियांना सारखं वाटत होतं. परंतु दिवस रात्र ते वाट बघितली पण रमेश गोवेकर परत आला नाही. अनेकांना रमेश गोवेकरांच्या बद्दल माहिती असेल की रमेश गोवेकरचं काय झालं. 2009 सालच्या लोकसभेमध्ये अंकुश राणेचा खून झाला. कुणी खून केला, कुणाचा खुनामध्ये हात होता, काय झालं काय नाही त्याच्यावर कुणी अजूनही चकार शब्द बोलत नाही. दहशत इतकी आहे की अंकुश राणेचा मर्डर, त्या मर्डर केस बद्दल काहीच बोललं जात नाही. 2013 साली कणकवलीमध्ये SM हायस्कूलचा शिपाई रमेश मंचेकर याची जमीन खरेदीच्या प्रकरणात हत्या झाली. कशी काय रमेश मंचेकरची हत्या झाली, कुणी हत्या केली, चकार शब्द कुणी बोलायला तयार नाही, कारण राणे कुटुंबाची दहशत तेवढी आहे. एवढ्यावर प्रकरण थांबत नाही. वेंगुर्ल्यात एक बाबू इनामदार नावाचा एक साधा माणूस, बाबू इनामदारने वर्तमानपत्रात एक निषेध लेख लिहिला, फक्त निषेध लेख, की अशा प्रकारे हत्या झालेली आहे, राणे कुटुंबावरती आरोप जात आहे. त्याने निषेध केला. निषेध केल्यावर काय केलं बाबू इनामदारचं? बाबू इनामदारची विवस्त्र नग्न धिंड बाजारातून काढायचा प्रयत्न झाला. त्याची धिंड काढली. कुडाळमध्ये होंडा शोरूम मधल्या नव्या कोऱ्या मोटरसायकली जाळून राणेंच्या बजाज रूमच्या समोर नवीन उद्योग करू पाहणाऱ्या उद्योजकाला अक्षरशः या लोकांनी बर्बाद केलं. म्हणजे दुसऱ्याने उद्योग सुद्धा करायचा नाही, राजकारण करायचं नाही, उद्योग करायचा नाही, यांच्या विरोधात बोलायचं नाही, यांना चकार प्रश्न विचारायचे नाही. प्रश्न विचारले की हे खून करणार, प्रश्न विचारले की हे मारामारी करणार, प्रश्न विचारले की हे नग्न धिंड काढणार, प्रश्न विचारले की हे त्याला उद्योगधंदे त्याच्या बर्बाद करणार, त्याला आयुष्यात उठवणार. तीच परिस्थिती दुसऱ्याची. राजकीय कारकिर्दीची शुल्लक सुरुवात होती. हा नितेश राणे याची कारकीर्द जी काही सुरुवात झाली, चिंटू शेखर नावाचा तुम्हाला आठवत असेल, हा चिंटू शेखवर गोळ्या घातल्या, भाई डॉन बन गया. भाई एकदम भाई बोले तो भाई बन गया. अभी 1.5 फुट का भाई, अभी क्या बात करे इसका. ओ भाई इतना बड़ा बन गया की शुल्लक कारणावरून गोव्यातला टोल नाका फोडला. शुल्लक कारणावरून. वेंगुर्ल्यामध्ये ते आपले विलास गावडे होते. विलास गावडेंनी पक्षविरोधी काम केलं असं काहीतरी म्हटलं आणि रात्री अपरात्री घरी नसताना त्यांच्या घरात जाऊन दरवाजावर लाथा मारणं, त्यांच्या कार्यालयात लपून बसलेल्या नितेश राणेंना ग्रामस्थांनी जाब विचारला. ग्रामस्थावर राणे समर्थकांनी जीवघेणा हल्ला केला. कणकवलीत आपल्याच पक्षातल्या नगरसेविकेने विरोधात मतदान केलं म्हणून तिची गाडी जाळावी. काय गुंडागर्दी आहे. नगरसेविकेची गाडी जाळण्यापर्यंत त्यांची मजल जाते. कणकवलीतला प्रतिष्ठित वकील उमेश सावंत फक्त यांच्या विरोधातली केस का घेतली म्हणून उमेश सावंतला फक्त केस घेतली हातात म्हणून. माझ्या विरोधातली केस कशी लढवतो, केस लढवल्याच्या रागातून लगेच त्याची गाडी जाळली. काय जाळपोळीचा नाद आहे, किती नाद आहे जाळपोळ करायचा. लगेच गाडी जाळली. सावंतवाडी संजू परबांची गाडी अशाच प्रकारे संशयास्पदरित्या जाळली. मुंबईत एस्टेला हॉटेलमध्ये नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करून हॉटेल मालकाकडून महिना 10 लाख रुपयाची खंडणी मागितली. माजी आमदार राजन तेलींचे पुत्र, राजन तेली आता उभे राहिले.
आणि राजन तेली उभे राहिले. त्यांच्या संबंधाने असणारी ऑडिओ क्लिप मी जाणार आहे तिथपर्यंत. त्या राजन तेलींचे पुत्र प्रथमेश तेली दादरच्या स्टेशनवर चालत्या ट्रेन मधून ढकलून द्यायचा प्रयत्न झाला प्रथमेश तेलीला. काय गुंडागर्दी आहे, किती हे. संतोष परबवर पुन्हा जीव घेणा हल्ला. राणे पिता पुत्रांनी ही दहशत माजवली. सतत असभ्य भाषेत टीका टिप्पणी, कमरेखालची भाषा, सतत लोकांवरती. अरे ज्या मातोश्री मीनाताई ठाकरे म्हणजे आमच्यासाठीच एक ऊर्जा स्त्रोत आहे, त्या मातोश्री मासाहेबांवर सुद्धा चिखलफेक करायला हे कचरले नाही. त्यांच्यावर सुद्धा या लोकांनी चिखलफेक करावी इतक्या घाणेरड्या पद्धतीने यांनी वागावं. ही माणसं इतका जनावर आहेत. काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण ही माणसं करतात. अशा सगळ्या गलिच्छ माणसांनी इथे सगळी घराणेशाही रुजवली. वैभव दादा बोलले ते बरोबर आहे की 2 पोरं 2 मतदारसंघात थांबली. हा एक अख्खा सिंधुदुर्गचा लोकसभेचा मतदारसंघ. लोकसभेला आता नारायण राणे निवडून आले. 2 मतदारसंघात 2 पोरं उभी केली. तिसरं पोरग असतं तर ते पण सावंतवाडीत उभं केलं असतं. नशीब 2च पोरं आहेत. आता ही सगळी घराणेशाही आपण सहन करायची का? तर त्यावर कोणीतरी म्हटलं मग ठाकरेंचं काय? दादा, ठाकरेंच्या घराण्याला एक दैदिप्यमान वारसा आहे. ठाकरेंच्या घराण्यातलं जे नाव प्रबोधनकार ठाकरे आहे, या प्रबोधनकारांचं महाराष्ट्राच्या विचार विश्वामध्ये एक अद्वितीय स्थान आहे. महाराष्ट्राच्या विचार विश्वामध्ये आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये प्रबोधनकारांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. प्रबोधनकारांचे चिरंजीव वंदनीय बाळासाहेब यांनी या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी, इथला महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी अवघा देह झिजवला, जीवाचं रान केलं, हाडाची काढ केली, शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला. त्यांची सर, त्यांची लायकी तुम्ही काढू शकत नाही. तुम्ही त्यांचं नाव घेण्याच्या लायकीचे नाही आहात. आणि त्या वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव साहेब यांनी कोरोना काळात आमचा जीव वाचवला. कोरोना काळात जर त्यांनी काम केलं नसतं तर 4 आणि 12 आज टीका करायला शिल्लक राहिले नसते. ते उद्धव साहेबांनी कोरोना काळात केलेलं काम आहे म्हणून ही जनता सुखरूप आहे. पण तरी सुद्धा त्यांच्यावरती या सगळ्या घराणेशाहीला आता आपण साथ देणार का हे आपण ठरवायचं. या गुंडागर्दीला आपण साथ देणार आहात का आपण ठरवायचं. अशी अर्वाच्य आणि अश्लील अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे. म्हणून इथं मशाल पेटली पाहिजे. ही मशाल फक्त एक आमदार निवडून आणायचा आहे म्हणून नाही, तर ही मशाल इथली गुंडागर्दी गाडायची आहे, इथली दडपशाही गाडायची आहे, इथला दहशतवाद गाडायचा आहे म्हणून गरजेची आहे. किती गुंडागर्दी करावी? का महाविकास आघाडीचं सरकार गरजेचं आहे? का या सिंधुदुर्गाला नव्या नेतृत्वाची गरज आहे? वैभव नाईक जर आज इथे निवडून आले तर उद्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते राज्याचं नेतृत्व करू शकतात. राज्याचं नेतृत्व करण्याची संधी या माणसाला मिळू शकते. आणि का ते गरजेचं आहे? ज्या लोकांनी आता महापुरुषांचा अवमान चालवलेला आहे, काय पद्धतीनं महापुरुषांचा अवमान करत आहे. महापुरुषांची खोटी शपथ एकनाथ शिंदेंनी घेतली आणि खोटी शपथ घेऊनही मराठ्यांना न्याय दिला नाही. तिकडे मोदींनी इंदू मिलच्या स्मारकावरती वीट एक कुदळ मारली. 10 वर्ष झाले त्याच्यात एक वीट साधी रचली नाही. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करतो म्हणाले. स्मारक वगैरे काहीच उभं राहिलं नाही. आणि मालवण मधला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यावर अत्यंत कुत्सितपणे, बेदरकारपणे, अजिबात पर्वा नसल्यासारखे दीपक केसरकर म्हणतात, अहो ठीक आहे ना, पुतळा पडण्याची घटना होऊ शकते, अशी छोटी घटना घडली तर त्यात काय एवढं? छत्रपती शिवराय म्हणजे आमचा ध्यास आहे. छत्रपती शिवराय म्हणजे आमचा श्वास आहे. छत्रपती शिवराय महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवराय म्हणजे आमच्या धमन्या धमन्यातून वाहणारा जिवंत इतिहास आहे. या छत्रपती शिवरायांचं स्मारक पडणं, त्या छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणं हे या लोकांना आम बात वाटते. तो शिवरायांचा पुतळा पडल्यावर सगळ्यात आधी निषेध नोंदवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा मराठ्याच्या पठारावरचा मावळा म्हणून ताकदीने पहिल्यांदा तिथे धावून जाणारा निष्ठावंत शिलेदार कोण होता तर ते आमचे वैभव नाईक होते. तिथे जेव्हा वैभव नाईकांनी प्रश्न उभे केले की अरे हा पुतळा पडलाच कसा काय, तर काय सांगतात शिंदे,
शिंदे म्हणतात ताशी 45 किलोमीटरनं वारं वाहत होतं म्हणून पुतळा पडला. काय समुद्र किनाऱ्यावर पहिल्यांदा ताशी 45 किलोमीटरनं वारं वाहत होतं? जर समुद्र किनाऱ्यावर ताशी 45 किलोमीटरनं वारं वाहत होतं तर त्या किनाऱ्यावरच्या नारळाच्या झाडांचं काय झालं? मग झाडं पडली का? अहो, नारळाची झाडं सोडा, झाडावरचं नारळ सुद्धा साधं पडलं नाही. काय नाटक आहे? कुणाला वेड्यात काढता? छत्रपती शिवरायांचा अवमान करता? शिवरायांची प्रतिकृती बनवताना जे अवशेष खाली पडले ते अवशेष बघितले तर छत्रपती शिवरायांच्या चेहऱ्यावर, मस्तकावर खून दाखवता? आतापर्यंतच्या कुठल्याही पुतळ्यावर महाराजांच्या मस्तकावर घाव असलेली खून दिसली नाही. ती महाराजांच्या मस्तकावरची घाव असलेली खून ही का दाखवली? ही कुठली मानसिकता आहे? ही कोणती मानसिकता आहे? आणि त्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबद्दल आम्हाला अस्मिता आहे. तो आमच्या अस्मितेचा विषय आहे. आमची अस्मिता आहे म्हणून आम्ही जेव्हा तिथपर्यंत पोहोचतो तेव्हा गुंडागर्दी करतात राण्यांची पोरं. त्या एबीपी माझावाल्याचा भूम ओढून घेतात. पत्रकार प्रश्न विचारतो, तुला तर बघतो रे, ए बोलू नको रे, ए गप बस रे. अरे काय, कोण आहात तुम्ही? समजता कोण स्वतःला? ए दादा, दाखव रे गुंडागर्दी. आम्ही छत्रपती शिवरायांचा पुतळा पडलाय म्हणून लोकांच्या भावना संतप्त आहेत. पोलीस समजावून सांगतायत. मी म्हटलं ना की पोलिसांचा धाकच ठेवला नाही लोकांनी. त्याला जबाबदार देवेंद्रजी आहेत. पोलीस बिचारे ऑर्डर फॉलो करणारे. पण देवेंद्र फडणवीस खरं तर ज्या खात्याचा जो मंत्री असतो त्याने आपल्या कर्मचाऱ्यांचा पालक म्हणून काम करायचं असतं. पण फडणवीसांनी गृह खातं सांभाळताना अजिबात आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार केला नाही. उलट सगळ्या राजकीय नेत्यांची भलावण करण्याचा प्रश्न सगळा सांभाळला, ज्याचा परिणाम पोलिसांबद्दल धाक उरला नाही. आणि ज्याचा परिणाम म्हणून अशा पद्धतीने ही आरेरावी वाढत गेली. आणि काय सांगतायत नारायण राणे? एकेकाला घरात घुसून मारेन. काय कमाल आहे. आणि रुबाब, तिथे गुंडागर्दी. अहो, तुम्ही उभे राहिला तर त्या उद्धव साहेबांच्या कमरेला लागता. हो, काय बोलताय? काय तुम्ही काय बोलावं ते? यांनी घरात घुसून मारायच्या बाता कराव्या? अहो, यांना 50 वेळा आम्ही 50 वेळा सांगतोय. आणि हो, खबरे जर असतील ना इथे नितेश राणेचे, निलेश राणेचे, नारायण राणेचे, कुठेही असतील खबरे, खबऱ्यांना नीट आपलं सांगणं आहे, सुषमा अंधारे तुमच्या इलाक्यात घुसून तुम्हाला ललकारते. तुमच्या इलाक्यात घुसून. आणि मी जे वारंवार म्हणते ना, इलाका तुम्हारा और धमाका हमारा, मला विश्वास आहे तुम्ही सगळ्यांनी जर साथ दिली तर या निवडणुकीच्या नंतर इलाका भी हमारा होगा और धमाका भी हमारा होगा. आणि मग इथली गुंडागर्दी कशी संपवायची आणि इथली दहशत कशी संपवायची ते आम्ही सांगतो. रुबाब कसला करताय? कुणाच्या जीवावर रुबाब करताय? या सगळ्या चारणे बाराण्यांनी, सगळ्या या गँगने समजून घ्यावं, देवेंद्र फडणवीसांनी यांच्यासारखी अनेक माणसं आतापर्यंत वापरली आणि टिश्यू पेपर सारखी फेकूनही दिलेली आहे. नारायण राणे काही पहिले नाहीयेत. त्यांनी जरा देवेंद्रजींचा इतिहास तपासून घ्यावा की देवेंद्रजी माणसांना वापरतात आणि फेकून देतात. त्यांनी सदाभाऊ खोतला वापरलं, त्यांनी गोपीचंद पडळकरला वापरलं, त्यांनी अनेक त्यांनी राजू शेट्टी, कितीतरी नावं सांगता येतील. ज्या ज्या माणसांना त्यांनी जवळ केलं, गरजेपुरतं वापरलं आणि नंतर फेकून दिलं. आणि याही लोकांना ते फेकूनच देणार आहेत. कारण सर्वेचे रिपोर्ट असं सांगतात, या लोकांच्या प्रचार सभा लावू नका, कारण ही नॉइझी गँग आहे. यांच्यामुळे भाजपची सुद्धा मतं कमी होतात. भाजपवाले सुद्धा म्हणतात की या तिघांना सोडून दुसऱ्यांना पाठवा. इतकी या तिघांचं नाव खराब झालेलं आहे. ह्या लोकांनी, या लोकांच्या पासून जर आता या कणकवलीकरांना आणि कुडाळ मालवणकरांना जर मोकळा श्वास घ्यायचा असेल तर राजे हो, इथं काहीतरी आता नवं घडलं पाहिजे. या सगळ्यांमध्ये मी जेव्हा म्हटलं ना की सगळ्या कलसूत्री बाहुल्या, तुम्हाला वाटेल की मी देवेंद्रजींवर का बोलतेय, तर मी माझं कारण सांगितलं पाहिजे. आपल्याला प्याद्यांवर बोलायला आवडत नाही, वजीर हाणला पाहिजे पहिल्यांदा. कलसूत्री बाहुल्यांवर बोलून उपयोग नाही. या कलसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार जो आहे ना, ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्थिरता आणली, ज्याने महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः रसातळाला नेलं, महाराष्ट्राचं राजकारण नासवून टाकलं. कालची कर्जत जामखेडची क्लिप तुमच्यापर्यंत पोहोचली असेल की काय पद्धतीने पाशा पटेल अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये महिलांच्या समोर बोलत आहे. हे सगळं राजकारण इतकं घाणेरडं नव्हतं. हे घाणेरडं राजकारण जर कुणी केलं तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलं. तरी त्यातली त्यात दिलाशाची बाब आहे की निवडणुकीच्या आधीच
पोलीस महासंचालक असणाऱ्या रश्मी शुक्लांना पदमुक्त केलं गेलं. रश्मी शुक्ला असत्या तर आम्हाला या निवडणुका सुद्धा निष्पक्षपणे होतील यावर आमचा भरोसा राहिला नसता. तुम्हाला जे वाटतंय ना की मी का बोलते फडणवीसांवर, तर फडणवीस किती पाताळ यंत्री विचार करू शकतात. ही निवडणूक एवढी होऊ द्या, बघा मी कसं सगळं हातात घेतो. माझ्याकडे पुरा प्लॅन तयार आहे. कसला प्लॅन तयार आहे? आता कुणाला सुरत गुवाहाटीला न्यायचा प्लॅन तयार आहे बरं. आता अजून कुणाला खोके द्यायचा प्लॅन तयार आहे. म्हणजे एवढा महाराष्ट्र नासून देवेंद्र फडणवीसांचं पोट भरलेलं नाही. देवेंद्र फडणवीसांना अजून महाराष्ट्राचं वाटोळं करायचंय. पण महाराष्ट्राचं वाटोळं करताना मी मगाशी जे वाक्य वापरलं की फडणवीसांनी एकेकाला वापरलं आणि फेकून दिलं. आता त्यांना दीपक केसरकरही नकोसा आहे. आता त्यांना दीपक केसरकरला पण फेकून द्यायचं आहे आणि आता त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं आहे. अशा सगळ्या परिस्थितीत, अशा सगळ्या वातावरणामध्ये हे सगळे कपटी लोक, चोर चोर मौसेरे भाई, हे सगळे एकत्रित येऊन हा महाराष्ट्र लुटायचा प्लॅन करतात. का एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री केलं भाजपने? एकनाथ शिंदेना भाजपने मुख्यमंत्री केलं कारण एकनाथ शिंदे कॉम्प्रोमाइजिंग होते. एकनाथ शिंदेनी ही कमिटमेंट दिली की साहेब तुम्ही अख्खा महाराष्ट्र जरी विकून अदानीच्या हवाली केला तरी मी शब्द बोलणार नाही. तुम्ही या महाराष्ट्रातले सगळेच्या सगळे उद्योगधंदे गुजरातला पळवले तरी सुद्धा मी एक शब्द बोलणार नाही. ही कमिटमेंट एकनाथ शिंदेनी दिल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. महाराष्ट्राशी द्रोह करण्याची, महाराष्ट्राशी गद्दारी करण्याची, महाराष्ट्राशी बैमानी करण्याचा जी बक्षिशी होती ती बक्षिशी एकनाथ शिंदेना भाजपाने बहाल केली. पण त्याच भाजपचे अमित शाह इथे येऊन सांगतात कि 2024 तो ठीक है लेकिन 2029 को हम अपने बल पर हम चुनाव लढेंगे. म्हणजे 2029ला हे अजितदादाला पण डिच करणार आणि एकनाथ शिंदेला पण डिच करणार. यांचा प्लॅन यांनी ठरवून घेतलेला आहे. दादा हो, या सगळ्या चर्चेत तुमचा विचार कुठे आहे? या सगळ्या चर्चेत तुमचे प्रश्न कुठे आहेत? तुमच्याबद्दलची भाषा कुठे आहे? कुठे प्रश्न आहे की या सगळ्या तरण्या भांड पोरांना रोजगार मिळाला पाहिजे? हे आमचे तरणे भांड भाऊ सगळे जे घरात आहेत, जे मोबाईलवर असे सर्व करतात आणि घरातल्या बायका म्हणतात सारखा काय रे मोबाईल मध्ये बोटं घालतो, अरे जाकीन बाहेर काहीतरी कामधंदा बघ. कुठून कामधंदा बघायचा या लेकरांनी? काय कामधंदा शिल्लक राहिलाय? गेल्या 2.5 वर्षामध्ये 70 प्रकारच्या परीक्षा झाल्या. 70 प्रकारच्या परीक्षांमध्ये 65 प्रकारच्या परीक्षांचे पेपर फुटले. हे पेपर फुटले कसे काय? एक परीक्षा देताना एक परीक्षा द्यायची असेल तर 1000 रुपयाचं चलन भरावं लागतं. कम्प्युटरवर 200 रुपये खर्च करावे लागतात. परीक्षा कुडाळमध्ये होत नाही, ओरसला होत नाही, मालवणला होत नाही. परीक्षा सिंधुदुर्गात होते. जाण्या येण्याला लेकराला 1000 रुपये मोजावे लागतात. एक परीक्षा द्यायची म्हणजे 2200 रुपये खर्च होतो. 5000 पोलीस भरतीचे अर्ज निघाले होते. 13 लाख पोरांनी अर्ज भरले होते. परीक्षा भरती, पोलीस भरतीमध्ये ग्राउंड असतं. ग्राउंड घेतलं कधी यांनी? पावसाळ्यात घेतलं. पावसाळ्यात त्यांच्या बानं ग्राउंड घेतलं होतं का? हा सगळं ग्राउंड भरलेलं. पावसाने सगळे खड्डे झालेले. कितीतरी आमची लेकरं नोकरीसाठी प्रयत्न करणारी 10-15 लेकरं कायमची जायबंदी झाली, अपंग झाली. कुणामुळे? यांच्या ढिसाळ नियोजनामुळे. स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते की आमच्याकडचा सगळ्यात जास्त पैसा कशाचा आहे? आमच्याकडचा पैसा होम लोनचा नाही, व्हेकल लोनचा नाही, सेव्हिंगचा नाही, विम्याचा नाही, इन्शुरन्सचा नाही. कशाचा? ते सांगतात पोरांनी जे परीक्षेचं चलन भरलं त्या चलनाचा पैसा आहे. चलन गेलं कुठे? लेकरांनी आमच्या आरोग्य भरतीचे फॉर्म भरले, तलाठी भरतीचे फॉर्म भरले, कृषी सहायकाचे फॉर्म भरले, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या सिनियर क्लर्क, ज्युनियर क्लर्कचे फॉर्म भरले. पण या सगळ्या फॉर्मच्या परीक्षा दिल्या, अभ्यास केला, डोळे फोडले. 1000 रुपये देणं शक्य नव्हतं. आई बापांनी अंगावरचं किडूक मिडूक मोडलं, किरडू शिरडू विकलं, लेकराला भरती करून दिली, लेकराचे पुस्तकं दिले, मेस दिली, रूमचं भाडं दिलं. लेकराने डोळे फोडून अभ्यास केला. लेकरू परीक्षेला गेला, अभ्यास दिला, पेपर दिला. घरी आल्यावर माय बापाला वाटलं आता लेकराला नोकरी लागेल. पण लेकरू घरी आलं आणि दुसऱ्या दिवशी पेपर बघतो तर काय? पेपर फुटला. 65 प्रकारचे पेपर फुटले. का फुटले 65 प्रकारचे पेपर? कालपर्यंत सगळ्या परीक्षा सरकारी पद्धतीने घेतल्या जात होत्या. कालपर्यंत सगळ्या परीक्षा गव्हर्नमेंट कडून घेतल्या जात होत्या. मधल्या काळात ही सगळी पद्धत बदलली आणि आउटसोर्सिंग, वेंडरिंगला परीक्षा पद्धती सांगितली. नोकर भरतीची प्रक्रिया वेंडरिंगला दिली. वेंडर कोण होता? कोण होता वेंडर या सगळ्या परीक्षांचा? आजही गुगल करा, सर्च करा.
वेंडर दिला बीबीजी क्रिस्टल कंपनी. कुणाची आहे बीबीजी क्रिस्टल कंपनी? प्रसाद लाडची. प्रसाद लाड कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस कुणाचे? भाजपचे. भाजप कुणाची? अदानी अंबानीची. गोरगरिबाचं कोण आहे? कोण आहे गोरगरिबाचं? काय इथे आम्हाला सरकार पाहिजे? कारण गोरगरिबाचा विचार मांडणारं नेतृत्व म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. काय बोलतात हे? उमेदची संघटना राज्यभर काम करते. उमेदच्या कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत. पावसात उमेदचे कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करत होते. उमेदच्या कर्मचाऱ्यांना पैसे मिळाले नाही. अंगणवाडी आशा वर्करचे पैसे मिळाले नाही. होमगार्डचा जीआर काढला होता साहेबांनी. 21 मध्ये जीआर काढला होता. 22 मध्ये इम्प्लिमेंटेशन करायचं होतं. 22 ला या लोकांनी गद्दारी केली आणि गद्दारी करून पळून गेले. होमगार्ड जिथल्या तिथे राहिले. पोलिसांचे तर हाल विचारू नका. चाटूर माटूर शेंबड्या लोकांच्या माग सुरक्षेच्या नावाखाली या पोलिसांना काम. आम्ही पोलिसांचे व्हिडिओ ट्विट केले. कित्येक पोलीस आमक्या शिंदेच्या नेत्याची गाडी धुताना दिसत आहेत. काय पोलिसांचं हे काम होतं? काय पोलिसांची अवस्था करून टाकली? कुणी केली? महाविकास आघाडी सरकारने ठरवलं की ज्याचं काम त्याला, आणि इथून पुढे परीक्षा पद्धती आणि नोकर भरतीचं काम हे आउटसोर्सिंगला नाही तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन करेल. राज्य लोकसेवा आयोगाचं अधिकाधिक बळकटीकरण झालं पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने ठरवलं. नाशिकच्या पेन्शनर मेळाव्यामध्ये सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांगितलं की सत्तेत आल्यावर आम्ही पहिला निर्णय काय घेऊ तर जुनी पेन्शन योजना आम्ही पूर्ववत लागू करू. सगळ्या जुन्या पेन्शन धारकांना जुनी पेन्शन योजना जी आहे ती पुन्हा पूर्ववत करण्याच्या संदर्भाने आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही शेतकऱ्यांना सरसकट विमा दिला होता, कर्जमाफी दिली होती. आताही सांगतोय की सत्तेत आल्यानंतर सरसकट 3 लाखापर्यंतची कर्जमाफी. जे नियमित कर्जफेड करतात त्यांच्यासाठी 50,000ची उत्तेजनपर रक्कम, 25 लाखाचा आरोग्य विमा आणि मुलींइतकंच मुलांना सुद्धा मोफत शिक्षण हे आमची प्रायोरिटी असेल. त्या प्रायोरिटीवर आम्ही काम करतोय. महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही महिलांच्या सन्मानाची हमी देतोय. कारण आमच्या ज्या ह्या माय मावल्या आहेत, हे जे आमचे सगळे पुरुष आहेत, राजे हो, तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न लावून दिलं असेल, तुमच्या ऐपतीने लावून दिलं असेल, भलेही कुणी लग्नात 5,000 खर्च केला असेल, कुणी 50,000, कुणी 1 लाख, कुणी 2 लाख, तुमच्या ऐपतीने तुम्ही खर्च केला. तुम्ही बहिणीचं लग्न लावून दिलं, तुमचं कर्तव्य होतं. पण बहिणीचं लग्न लावून दिलं, बहिणीला काही भांड कुंड दिलं, कुकर दिला, मिक्सर दिला, टीव्ही दिला, फ्रीज दिला, गॅस दिला, सोफा दिला. तुम्ही बहिणीच्या लग्नात मांडवात बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला मिक्सर दिला 2,000चा, लाडक्या बहिणीला 20,000चा फ्रीज दिला. लावलं बॅनर? माया हो, तुम्ही मुंबईला कुणी राहत असाल, तुमच्याकडे भाऊ भेटायला येतो. भाऊ तुम्हाला का ज्वारी आणतो, वानोळा आणतो, तांदूळ आणतो, पापड आणतो, लोणचं आणतो. गावाकडून एखादं झालं तर तुमच्यासाठी फणस आणतो, सुका मेवा आणतो. कधी कधी तुम्ही सांगता, दादा तुझ्या दाजीचा पगार झाला नाही बघ, लेकरू लय आजारी आहे, त्याला दवाखान्यात घेऊन जाणं झालं नाही, पुढच्या पगारात तुला देईन. भाऊ काय म्हणतो, एवढीच का, मला पैसे देते सोय परत. भाऊ असा 10-5 हजार रुपये हातात घालतो. भाऊ स्टेशनला आल्यावर बॅनर लावतो का? लाडक्या बहिणीला 10,000 रुपये देऊन आलो, लावतो बॅनर? लावतो? भाऊ बॅनर लावत नाही का? भावाला बहिणीच्या नात्याची मर्यादा कळते, भावाला बहिणीच्या नात्याचा सन्मान कळतो. भाऊ बहिणीच्या गरिबीची टिंगल उडवत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस 1500 टिकल्या देऊन एवढे बॅनर लावतात म्हणजे त्यांना बहिणीचं नातं कळत नाही. त्यांना फक्त आपल्या मतावर त्यांचा डोळा आहे, बाकी काही नाही. हे फक्त माया हो, तुम्ही तुमच्या भावाला राखी कधीपासून बांधता? कधीपासून? जन्मापासून बांधता. अय दादा हो, तुमची बहीण तुम्हाला कधीपासून राखी बांधते? जन्मापासून. एकनाथ शिंदेचं वय किती? 65 पर्यंत आला असेल ना, है ना? देवेंद्र पण 60 पर्यंत गेले असतील, पण अमृता वहिनी जरा काजू बदाम खाऊ घालते म्हणून वय दिसत नाही, तो भाग वेगळा, थोडे गुटगुटीत दिसतात. दादा हो,
अहो हे शाखा प्रमुख होते तेव्हा बहीण आठवली नाही, विभाग प्रमुख झाल्यावर बहीण आठवली नाही, नगरसेवक झाले बहीण आठवली नाही, महापौर झाले बहीण आठवली नाही, आमदार झालं बहीण आठवली नाही, नगर विकास मंत्री झाले बहीण आठवली नाही, अगदी आता 2022ला मुख्यमंत्री झाल्यावर बी बहीण आठवली नाही. 2022 जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर गेला, बहीण आठवलीच नाही. 2023 उजळलं, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर गेला, बहीण आठवलीच नाही. 2024 उजळलं, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल गेलं, बहीण आठवलीच नाही. मेला लोकसभेमध्ये बहिणीनं असा बी हिंगा दाखवला, लोकसभेत हिंगा दाखवल्यावर बहीण आठवली, तोपर्यंत बहीण आठवली नाही. अशी मतलबासाठी बहीण सख्या भावाला आठवत नसते. हे मतलबी लोक आहेत आणि अशा मतलबी लोकांकडून आपण अपेक्षा करू नये. माया हो, 70 वर्षाची आजी पण सुरक्षित नाही आणि 3 वर्षाचं बाळ पण सुरक्षित नाही. आपण आपल्या घरातल्या छोट्या छोट्या लेकरांच्या समोर बलात्कार हा शब्द सुद्धा उच्चारत नाही. 3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार होतो इथं, 3 वर्षाच्या. आणि एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता असणाऱ्या वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून सुषमा अंधारे 7 तास उन्हामध्ये बसते, सगळे टीव्ही चॅनल वाले दाखवतात. 7 तास उन्हात बसल्यावर सुद्धा एकही पोलीस तिची एफआयआर घेत नाही. 7 तासानंतर एफआयआर जेव्हा होते तेव्हा त्याचा जामीन फक्त 2.5 तासात होतो. पण अजूनही आपटे मोकळाच आहे. आपटेला वाचवलं एकनाथ शिंदेंनी, जो या बलात्कार प्रकरणाला जबाबदार आहे. आणि इथल्याही शिवछत्रपती पुतळा प्रकरणातल्या आपटेला वाचवलं तेही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी. त्या एकनाथ शिंदेने उमेदवारी कुणाला दिली? ज्याने सांगितलं की मी बाळासाहेबांना मानत नाही त्या निलेश राणेला. जो कालपर्यंत म्हणत होता की मी बियाला सुद्धा ह्यांचं चिन्ह ठेवणार नाही त्या निलेश राणेला. जो निलेश राणे ज्याला आरे रावी आणि तोंड उघडलं की गटारच, दुसरं काहीच नाही, त्या निलेश राणेला. बरं, त्या निलेश राणेची पत किती आहे बघा. बाहेरच्यांचं सोडा, घरातली पत म्हणजे ते गाणं आहे की नाही, अप्पांचा विषय लय हार्ड आहे, तसं राणेंचा विषय लय हार्ड आहे. राणेंकडे खोक्याचं कार्ड आहे. राणेंना घरात नाही मान आहे आणि राणेंना बाहेर पण नाही त्याचा लाड आहे. निलेश राणेच्या बापाला वाटतंय की निलेश नालायक आहे आणि नितेश लायक आहे. निलेश राणेच्या आईला वाटतंय निलेश नालायक आहे, नितेश लायक. मी माझी भाषा वापरत नाहीये, मी याच्यातली उत्तर सांगते. आता ह्यांच्या आई बापालाच गॅरंटी नाही की निलेश राणे नेतृत्व करू शकतो, तर या मतदारसंघातल्या लोकांनी कशी गॅरंटी घ्यायची हो? आपण कशी पायी गॅरंटी घ्यायची? ह्यांच्या आई बापाला गॅरंटी नाही, आपण कशी पायी करायचं? राजे हो, माझ्याकडे बोलण्यासारखे असंख्य मुद्दे आहेत, परंतु मी इतकी जीव तोडून का सांगते? या महाराष्ट्रातली जी असंख्य जाती धर्माची माणसं होती त्या माणसांना माणसात न ठेवण्याचं पाप या राणे कुटुंबांनी केलं. जात आणि धर्माचं विष कालवण्याचं पाप राणे कुटुंबांनी केलं. तुम्ही मला एक क्लिप दाखवा राणे कुटुंबाची की ते महाराष्ट्रात अमुक एका ठिकाणी गेले आणि भाषणात म्हणाले की विकास कसा करायचा असतो बघा, आमच्या कणकवलीमध्ये बघा, आमच्या कुडाळमध्ये आम्ही अमुक एक प्रोजेक्ट आणला. नॉट अ सिंगल बाईट, एक सिंगल बाईट राणेंचा आपण दाखवू शकत नाही की जे विकासावर बोलले. राणे विकासावर अजिबात बोलत नाही. राणे विकासाबद्दल चकार शब्द काढत नाही. या कोकणात एवढा पाऊस पडतो, हा पाऊस पडतो आणि पाणी वाहून जातं, पण हाच पडलेला पाऊस जर अडवला, याचं काही धरणात रूपांतर केलं तर इथे एखादा वीज निर्मितीचा प्रकल्प होऊ शकतो. तो वीज निर्मितीचा प्रकल्प झाला तर इथल्या लोकांना रोजगार मिळू शकतो. इथलं पर्यटन विकसित होणं गरजेचं, पण इथलं पर्यटन विकसित होत नाही. झालं तरी सगळे हॉटेल्स आणि सगळ्या जागा पुन्हा राणेंच्याच होतात. आपल्या हातात काय राहतं? राजे हो, इथं अजिबात विकासावर ते बोलत नाहीत, इथं कशावरही बोलत नाहीत. आता राणे असं म्हणतायत की मला विकासासाठी माझ्या पोराला निवडून द्या. किती वेळा निवडून दिलं? नगरपालिका दिली, जिल्हा परिषद दिली, आमदार केलं, खासदार केलं, विरोधी पक्षनेता केलं, विधान परिषद विधानसभा दिली, त्याच्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा केलं, केंद्रीय मंत्री झाला वाघ. एवढं सगळं होताना काय आपण हात धरून बसलो होतो? त्याचा का विकास केला नाही? आता जर मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी विकास केला नाही तर आता काय राणेंना आपण
डोनाल्ड तात्याला बाजूला काढून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करावं काय? म्हणजे विकास करतील इकडचा? दादा हो, फार जीव तोडून सांगते, फार छोटस बाळ घरात ठेवून आलीये आणि ताकदीनं हा विषय राज्यभर मांडतीये. कारण मला खात्री आहे माझं बाळ घरी एकटं असलं तरी हे राज्यभरातले शिवसैनिक तिची मामा म्हणून काळजी घेणारे आहेत. आणि या राज्यभरातल्या शिवसैनिकांची काळजी शिवसेना घेणार आहे. ती शिवसेना ज्या चोरांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला, ती अस्तित्वाची लढाई आपल्याला लढायची आहे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला 2 नंबरचे धंदे करणाऱ्या, 2 नंबरच व्यक्तिमत्व असणाऱ्या माणसांना आसमान दाखवायचं असेल तर ईव्हीएमचं 2 नंबरचं बटन दाबावं लागेल. आणि कुठलीही पेटी उघडली की मशाल आणि मशालच पेटली पाहिजे सगळीकडं. काय चिन्ह आहे आपलं? काय चिन्ह आहे रे? काय चिन्ह आहे? चिन्ह काय आहे? मशाल आणि मशाल पेटली पाहिजे. मी पुन्हा सांगते, मी जी काही भूमिका मांडली कुणाच्याही भावना मला दुखवायच्या नव्हत्या, पण माझ्या बोलण्याने कुणाचा राग आला असेल, उपमर्द झाला असेल, वाईट वाटलं असेल, त्याला माझा नाईलाज आहे. मी असंच बोलते, मी असंच बोलू शकते. पुनश्च एकदा सांगितलं पाहिजे की लढणार आणि भिडणार, महाराष्ट्रात मशाल पेटणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.